सर्वांचं स्वागत. मी कीर्ती. कोरोना संसर्गाचं कधी काळी हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव शहरात रुग्णांची संख्या झपाट्यानं कमी झाली आहे. कोरोनाला अटकाव करण्यात युनानी काढ्याच्या मालेगाव पॅटर्नची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. युनानी काढा, मालेगाव पॅटर्न, मनसुरा काढा अशा विविध नावांनी याची चर्चा सगळीकडे होत आहे. तसंच या काढ्याला राज्यभरातून आता मागणीही वाढलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मालेगावचा युनानी काढा घरच्या घरी कसा बनवायचा, यानं कोरोना आटोक्यात येईल का, रोगप्रतिकारक शक्ती यानी खरंच वाढते का, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पण त्याआधी एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात कशी आली ते बघा. मालेगावमध्ये मार्च महिन्याच्या 8 तारखेला पहिले 5 रुग्ण आढळले आणि त्यातील एकाचा मृत्यू झाला. पाहता पाहता मालेगाव, मुंबई, पुणे पाठोपाठ कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी राज्यस्तरावरून विविध प्रयत्न सुरू झाले. मालेगावातील कोरोना रुग्णांवर आळा घालण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांची नियुक्ती सरकारने केली. प्रत्येकावर वेगवेगळी जबाबदारी त्या काळात सोपवण्यात आली. मात्र असं असताना सुद्धा रोज 15-20च्या पुढेच रुग्णांचे पॉझिटिव्ह अहवाल येऊ लागले. याच काळात रमजानचा महिना सुरू झाला. त्यामुळे प्रशासनानं अधिकच काळजी घेण्यास सुरुवात केली. राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे यांनी मालेगावकडे विशेष लक्ष देत 2 वेळेला मालेगावमध्ये भेट देत आरोग्य यंत्रणेला विशेष सूचना दिल्या. शिवाय तिथल्या डॉक्टरांशीही चर्चा केली. या काळात सरकारच्या आयुष विभागानं होमिओपॅथी आणि युनानी औषधांना परवानगी दिली. त्यासोबतच युनानी काढ्याची जनजागृती मालेगावमध्ये झाली. याबद्दल अधिक माहिती देत आहेत आपले लोकमत नाशिकचे प्रतिनिधी अझहर शेख. अझहरजी, काय सांगाल, मालेगावमध्ये सध्या कशी परिस्थिती आहे? मालेगावचा हा युनानी आयुर्वेदिक काढा जो आहे तो कोरोना काळामध्ये अत्यंत प्रभावी गुणकारी ठरलेला आपल्याला दिसून येतो. या काढ्याचा जो वापर मालेगावकरांनी केला त्यामुळे मालेगावकरांची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती खूपच विकसित झाल्याचे दिसून आले. आज मालेगावची कोरोनाबाधितांची जी संख्या आहे ती एकदम झपाट्याने कमी झालेली आहे. आपण बघतो आहोत महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक शहर यामध्ये कोरोनाचे जो रुग्ण आहेत ते वेगाने आढळून येत आहेत. कोरोनाचं संक्रमण हे अत्यंत वेगाने होत आहे. परंतु असं असताना मालेगावमध्ये मात्र रुग्णसंख्या ही एकदम कमी झालेली आहे. दररोजचा जो आकडा मालेगावकरांचा येत होता कोरोनाबाधितांचा तो देखील आता कमी झालेला आहे. या काढ्याचा जो वापर आहे तो युनानी आणि आयुर्वेदिकचे जे मालेगावमध्ये डॉक्टर आहे जे रेग्युलर तिथं प्रॅक्टिस करतात, मुस्लिम बहुल भाग असल्यामुळे त्याच्यावरती लोकांचा जास्त विश्वास होता. त्यामुळे या डॉक्टरांनी पुढे येऊन गुणकारी औषधांचा आपल्या अभ्यासातून शोध घेऊन घरच्या घरी जी औषधं आहेत त्याच्यामध्ये गरम मसाल्याचे काही पदार्थ असतील, दालचिनी असेल, लवंग असेल, गवती चहा असेल, गुळवेल असेल, तुळशीचे पानं असतील, असं एकत्रित मिश्रण करून हळद असेल गरम पाण्यामध्ये उकळून अशा पद्धतीने हा काढा तयार केलेला आहे. आणि या काढ्याचा एकच फायदा असा दिसून येतो आहे की कोरोनाचं शी लढण्यासाठी जी शक्ती लागते, रोगप्रतिकारक शक्ती लागते, ती रोगप्रतिकारक शक्ती विकसित होताना आपल्याला दिसून येत आहे. काही दिवसापासून नाशिक शहरामध्ये देखील मालेगावचे डॉक्टर आलेले आहेत आणि नाशिकमध्ये देखील जुने नाशिक असेल, वडाळगाव भाग असेल, तिथे देखील असा काढा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच्या मागचा उद्देश एकच आहे की नाशिककरांना सुद्धा कोरोनाशी लढण्याचं बळ मिळावं. अझहर शेख, ऑनलाईन लोकमत, नाशिक. फक्त नाशिकच नाही तर युनानी काढ्याची चर्चा सध्या सगळीकडे होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मालेगावच्या युनानी काढ्याचं सेवन बरेच लोक करू लागले आहेत. मात्र हा काढा घरच्या घरी कसा बनवायचा, मालेगावमधल्या डॉक्टरांनी याचा शोध कसा लावला, या काढ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया तिथल्या डॉक्टरांकडून. आपल्यासोबत आहेत डॉक्टर इरफान अन्सारी, जे मालेगावच्या मनसुरा युनानी कॉलेजचे मुख्याध्यापक आहेत. गेली कित्येक वर्ष ते युनानी औषधांचा वापर, युनानी काढाचा वापर आपल्या पेशंटसाठी करत आहेत. मी हकीम अबुल इरफान, माजी प्राचार्य मोहम्मद तिबे कॉलेज मनसुरा मालेगाव. आपल्या महाराष्ट्रामध्ये परचेस झालेला मनसुरा काढा याच्याबद्दल आपल्याला माहिती देत आहोत. मी मराठी मीडियमचा नाही आहे म्हणून मी खूप छान मराठी बोलू शकत नाही, तेव्हा मी थोडा हिंदीमध्ये बोलणार, त्याची मला आपण काही परवानगी देणार मी आता समजतो. आपण विचारलेले की युनानी काढ़ा इतिहास काय है। जहाँ तक इतिहास का सवाल है तो यूनानी का इतिहास बहुत पुराना है, 1400 साल पुराना है और भी पुराना है। और ये काढ़ा मेरे अपने इस्तेमाल में 35 साल से, मेरी सर्विस अपनी 35-40 साल की है। उस साल 35-40 साल में मैंने अपनी ओपीडी में इसको इस्तेमाल किया है, मोहम्मदिया तिब्बे कॉलेज मंसूरा की ओपीडी में। और इस काढ़े को मैंने वायरल फीवर, फ्लू, सर्दी, खांसी, खोखला के लिए इस्तेमाल किया है।
और इसमें बहुत अच्छा रिजल्ट मिला है। और क्रॉनिक साइनोसाइटिस, राइनाइटिस में बहुत अच्छा रिजल्ट मिला है। वैसे भी जिस वक्त स्वाइन फ्लू पहला था उस वक्त इसको मैंने ट्राई किया था। स्वाइन फ्लू में भी इसने अच्छा काम किया है, चिकनगुनिया में भी इसने बहुत अच्छा काम किया है, और इस तरह के और भी वायरल फीवर्स जितने भी एपिडेमिक आए हैं उसमें मैंने अपनी प्रैक्टिस में इसको इस्तेमाल किया है। और उसमें अच्छा रिजल्ट मिलने की वजह से जिस वक्त दिसंबर 19 में कोविड का प्रसारण शुरू हुआ, कोविड का बढ़ना शुरू हुआ, और कोरोना के ताल्लुक से इंडिया में कोई भी बात नहीं हुई थी, लेकिन पेशेंट्स आना शुरू हो गए थे, तो मुझे लगा क्यों ना इस काढ़े को अब हम कोविड के लिए भी इस्तेमाल करें। और हमने कोविड के लिए इस्तेमाल किया, लेकिन कोविड उस वक्त सॉफ्ट टेस्ट नहीं होते थे, उस वक्त कोई कंफर्मेशन टेस्ट दूसरा भी नहीं था, और उस वक्त कोई लाइन ऑफ ट्रीटमेंट भी डिसाइड नहीं हुआ था, और इंडिया में उसके लिए लॉकडाउन भी नहीं हुआ था, और इंडिया में उसके लिए कोई ऐसी बात भी नहीं थी। लेकिन एक वायरल फीवर के तौर पर हमने अपनी ओपीडी में इसको इस्तेमाल किया, और उस ओपीडी में एक सस्पेक्टेड केसेस जितने भी आए उनको मैंने इस काढ़े के ज़रिए से ट्रीट करने की कोशिश की। साइड बाय साइड मैंने एंटीबायोटिक्स भी दी। नो डाउट एंटीबायोटिक का कोई बदल नहीं है, कोई उसका प्रमाण नहीं है, उसको देना चाहिए, और मुझे रिजल्ट मिला। ये काढ़ा डाइजेस्टिव सिस्टम को, यूरिनरी सिस्टम को, रेस्पिरेटरी सिस्टम को और एक्सक्रीटरी सिस्टम को यानी किडनी को इम्प्रूव करता है, और ये इम्प्रूवमेंट पूरे बॉडी के सिस्टम को इम्प्रूव करता है, और जब पूरा बॉडी का सिस्टम इम्प्रूव होता है तो उससे इम्यूनिटी बढ़ती है। इसलिए ये एक इम्यूनिटी बूस्टर काढ़ा है, और इम्यूनिटी को बूस्ट करने के लिए ये इस्तेमाल किया जाता है, इसलिए हम इसको इम्यूनिटी बूस्टर काढ़ा भी कहते हैं। कोरोना के लिए स्पेशली हम इसको नहीं कह सकते, क्योंकि कोरोना के लिए कुछ अलामत जो होती हैं, कुछ सिम्टम्स जो होती हैं, उसमें ये काम करता है। जैसे फीवर है, बॉडी एक है, कफ है, सोर थ्रोट है, इस तरह की माइल्ड सिम्टम्स जितनी हैं उस वक्त ये काढ़ा दिया जाए तो उसमें उसको सिम्टम्स में आराम मिलता है। लेकिन स्पेसिफिकली कोरोना वायरस के लिए हम इसको इस्तेमाल नहीं करते हैं, हम इसको इम्यूनिटी बूस्टर के लिए और सर्दी, खांसी, खोखला के लिए इस्तेमाल करते हैं। इसमें 9 तरह की दवाइयाँ हैं। मुलेठी है जिसको मराठी में ज्येष्ठमत कहते हैं, उन्नाब है जिसे मराठी में बोर कहते हैं, खाकसी है जिसे मराठी में खाकची कहते हैं, गौजुमा है, गोजी हवा जिसको मराठी में कहते हैं, खत्मी है जिसे पाताचा आवा कहते हैं, कुब्बाजी है जिसे गुरुचंती भी कहते हैं, लसोड़ा जिसे सपिस्ता हम कहते हैं, आप लसोड़ा कहते हैं, अडूसा, वर्गे अडूसा जिसे बंसा भी कहते हैं आप, उस्तुखुद्दूस जिसको धारू भी कहते हैं। ये दवाइयाँ 9 तमाम के तमाम एक वज़न में इस्तेमाल करके या एक वज़न में लेने के लिए एक सब के सब हम वज़न या इक्वल क्वांटिटी में लेकर हमें क्रश करना है। क्रश करने के लिए आप मिक्सी का इस्तेमाल कर सकते हैं, और क्रश करने के बाद 6 ग्राम का जो पाउडर है उसे 1 कप पानी में उबाल कर छान कर पीना है। इस तरह से ये दवा 2 टाइम इस्तेमाल करना है। सिम्टोमेटिक पेशेंट में ये जब तक के सिम्टम्स मिलते हैं तब तक के इस्तेमाल करना है। साइड बाय साइड मॉडर्न मेडिसिन भी लेना है, और असिम्टोमेटिक पेशेंट में 8 से 10 दिन में इसका इस्तेमाल करके काफ़ी हो जाता है। ये तमाम मेडिसिन, तमाम दवाएं यूनानी में पहले से इस्तेमाल होती आई हैं, आयुर्वेदिक में पहले से इस्तेमाल होती आई हैं, इसलिए इसकी आयुष से परमिशन लेना हमारे लिए बहुत आसान है। हमने आयुष को एप्लीकेशन कर दिया है, हमने आयुष को इस बारे में बता दिया है। दिल्ली भी हमने लिखा है और महाराष्ट्र में भी हमने लिखा है। अभी तक उसकी तरफ से हमें कोई जवाब नहीं मिला है, लेकिन हमने इनको इन्फॉर्म कर दिया है, और एक नॉर्मल मेडिसिन होने की वजह से इसकी स्पेसिफिक परमिशन नहीं है कि आपको मतलब इन्हें इस्तेमाल परमिशन लेना पड़ेगी, क्योंकि तमाम दवाइयाँ कॉमन इस्तेमाल की हैं, इसलिए आयुष का कोई इसमें प्रॉब्लम नहीं है। थँक्यू। सरकारनं होमिओपॅथी आणि युनानी औषधांना परवानगी दिल्यानंतर मालेगाव शहरात त्याची मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली। याच काळात मालेगावच्या मनसुरा युनानी कॉलेजनं पुढाकार घेत आयुष मंत्रालयाच्या निकषानुसार वेगवेगळ्या 9 औषधांचा वापर करत काढा तयार केला। हा काढा सुरुवातीला विशेषतः फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या बंदोबस्तावरील पोलिसांना, प्रशासन आणि शासकीय अधिकाऱ्यांना त्याचं वाटप करण्यात आलं। त्याचा चांगला परिणाम समोर आला। मालेगावमध्ये ॲलोपॅथी डॉक्टर त्यांच्या औषधांबरोबरच मनसुरा कॉलेजनं तयार केलेला काढा देत असल्यानं दुहेरी फायदा होऊन त्याचा परिणाम या काळात समोर आला। या काढ्यामुळे कोरोना संसर्गावर मात होते असं नसलं तरीही रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी क्षमता यात असल्यानं मालेगावच्या पूर्व म्हणजेच मुस्लिम बहुल भागात त्याचं अधिक महत्त्व प्राप्त झालं।
या काढ्यामुळे कोरोना संसर्गावर मात होते असं नसलं तरीही रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता यात असल्यानं मालेगावच्या पूर्व म्हणजेच मुस्लिम बहुल भागात त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले. या काढ्यानं ताप, खोकला, घसा यासोबतच विविध आजारांवर मात करता येत असल्यानं रुग्णसंख्या घटण्यात मदत झाली. होमिओपॅथीच्या औषधांबरोबरच मालेगावमध्ये युनानी काढ्याची अधिक चर्चा झाली. हा काढा अनेकांनी वापरला आणि त्यापासून फायदाही झाला. केवळ मुस्लिम बहुलच नाही तर पश्चिम भागातील नागरिक सुद्धा आता हा काढा मिळावा यासाठी प्रयत्न करू लागले. केवळ 4 दिवस सकाळ आणि संध्याकाळ हा काढा सांगितलेल्या पद्धतीने घेतल्यास रुग्णांची किंवा सामान्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. एकूणच मालेगाव पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनसुरा युनानी कॉलेजच्या या काढ्याची संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा सुरू झाल्यानं या युनानी काढ्याला मोठी मागणी मालेगावसह राज्यभरातून होत आहे. मालेगाव काढा, मालेगाव पॅटर्न, युनानी काढा अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या काढ्याची चर्चा सगळीकडेच आता होत आहे. याबद्दल तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास किंवा तुमच्या काही सूचना असल्यास खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. lokmat.com या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा lokmat.com.